तायडे, अगं सकाळी सकाळी धपाटे. गणी, जा दात घासून ये. तुला मस्त गरम गरम खायला देते. पण आज अचानक कशी काय बनवले? गणी, अरे मी नसल ना उद्यापासनं. गणी, तुला धपाटे खावेसे वाटले ना तर सावित्री आत्याला सांगा. अगं सावित्री तिला सांगायची काय गरज आहे? मी आता डायरेक्ट तुझ्या घरी येते ना धपाटे खायला. अगं काय ग हे? इतक्या लवकर सकाळी सकाळी का उठलीस? राहू द्यायचं ना, लग्न तोंडावर आले. पण तुझ्या हातनं काम काही सुटत नाही. बा, अरे एकच दिवस आहे ना माझ्याकडं, मला करू दे ना तुमची सेवा. किती माया लावशील का? तू निघून गेलीस ना की घर खायला उठल. आम्ही दोघं बाप लेक कसे राहणार आहेत माहिती नाही. दिस काय कामात निघून जाईल ग, पण संध्याकाळी घरी आल्यानंतर पाय उमऱ्याजवळ अडखळतील. तू गावाकडनं इथं आलीस, घर सजवलंस, या घरची आई झालीस तू. बा, तुझी इस्त्रीची कापड, म्हणजे ती कापड इस्त्री करून ठेवली आहेत कपाटात. आणि विसरलेच की मी. गणी, तांदळाच्या डब्यात पैसे ठेवलेत. बा घरी नसल न का बा, तुला गरज लागली तर ते पैसे वापर. पण बाला सांगायचं हा, बापासनं कधी बी कुठली बी गोष्ट लपवायची नाही. तायडे, असं काय होतं जायला लागलेस तर का करतेस? आत्म बदलशीलच ना घरी. गणी, मला पुढचं काय माहित नाही रा, पण आता तरी मला तुमच्या सोबत राहू द्या. प्रिया मॅडम. सर. बिझी सर. प्रीतम सर. 5 मिनिट. प्रिया मॅडम आल्या आहेत. का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही एवढं लवकर का आलात? हो, तुम्हीच तर यायला सांगितलं ना मला लवकर. हो काय? बरं ठीक आहे, मी आलो फ्रेश होऊन. प्रिया मॅडम, प्रीतम सर ना लई चांगले आहेत, फक्त ना थोडेसे खोडकर आहेत. पारू, ऐकलं मी सगळं आतून. तुझ्यासारखी मैत्रीण आहे ना शोधून सापडणार नाहीये मला. खूप चांगली मैत्रीण आहेस तू माझी. तू आधी का नाही आली म्हणजे लाईफ मध्ये?
जर तू आधी आली असतीस ना तर प्रीतम काहीतरी वेगळाच असता. म्हणजे प्रत्येक चुकीनंतर माझे कान धरले असतेस ना तू. काय ग? आता तू लग्न करून इथून निघून जाशील. मी माझं मन कोणाकडे मोकळं करायचं पारू? तुझ्यासारखी चांगली मैत्रीण परत नाही भेटणार पारू. प्रीतम सर, निसर्ग ना कधीच कुठली बी जागा मोकळी सोडत नाही. मी गेले म्हणून काय झालं? प्रिया मॅडम आहेत की, त्या बिलही चांगल्या आहेत. तुम्ही एकत्र मिळून काम करा. आता जसं आदित्य सरांबरोबर काम करताय ना तसंच जीवाभावानं राहा. प्रीतम सर, माझी ना फक्त एकच विनंती आहे.